नमस्कार, मी विनय भगवान दळवी, मुक्काम पोस्ट गोडगे, तालुका दोडामा येथील एक शेतकरी आहे। 25 फेब्रुवारी 2025ला वादळ आलं। त्या वादळामध्ये आमचे जे केळीची बागायती आहे ती भुईसपाट झालेली आहे। त्याच्यानंतर आमचे नुकसान भरपाईचे पंचनामे केले गेले, पण त्या पंचनाम्याचा अद्याप आम्हाला एकही रुपया अजूनपर्यंत खात्यावर जमा झाला नाही। आणि शासनाच्या हिशोबाप्रमाणे जर पाहिलं तर ते 10 रुपये 80 पैसे असा एका केळीचा रेट आहे। त्या रेटप्रमाणे ते लोक आम्हाला पैसे देणार असं म्हणून सांगितलं। त्यावेळी आम्ही पालकमंत्री माननीय श्री आमचे नितेशजी राणे साहेब यांची भेट घेतली। त्यानंतर मनीष दळवी साहेबांनी मध्यस्थी करून आम्हाला सांगितलं की आश्वासन दिलं की तुम्हाला जे नुकसान झालेलं आहे, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते आम्ही योग्य त्या प्रतीने देऊ। शासन दरबारी आपण त्याचा योग्य तो न्यायनिवाडा करून पाठपुरावा करतो असं आम्हाला पालकमंत्र्यांनी पण आश्वासन दिलं। एकदा नव्हे तर आम्ही 3 वेळा पालकमंत्र्यांशी भेट घेतली। एकदा ज्यावेळी हत्तीने मारहाण केलेली मोर्ले गावामध्ये पण आम्ही त्यांना भेटलो, त्याच्यानंतर बांद्यामध्ये भेटलो आणि मनीष दळवी साहेबांनी फोनवर चर्चा करून आम्हाला सांगितलं की तुम्हाला नुकसान भरपाई जी आहे ती देतो, पण योग्य त्या दरामध्ये नुकसान भरपाई देतो। आम्ही त्यांच्याकडे अशी मागणी केली होती की वन्य प्राण्यांना नुकसान केल्यानंतर 240 रुपये प्रति झाड असं मिळत, म्हणजे केळीचं मिळतं आम्हाला, तर त्या हिशोबाने तरी आम्हाला पैसे मिळावेत अशी आम्ही त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली होती। पण अद्यापही आमच्याकडे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आम्ही आता तरुण शेतकरी, आमचं शेत देशोधडीला लाभलेलं आहे आणि आम्हाला कुठलंही अन्य साधन नाही, म्हणजे आम्ही शेतीवरच आमचा उदरनिर्वाह, आमची मुलं बाळ असतील, आमचं शिक्षण, मुलांचं शिक्षण असेल तर सगळं आमचं हे कुटुंब, वडील आहेत, वडील आजारपणाचा खर्च म्हणा किंवा आणि काही म्हणा, हे सगळं आमचं त्या शेतीवरच अवलंबून आहे। तर शासन दरबारी आमची त्यांच्याशी विनंती आहे की त्यांनी आम्हाला जो आमचे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाचं योग्य तो न्यायनिवाडा करून आम्हाला योग्य तो त्या दरपत्रकावर बदल करून आम्हाला योग्य तो न्यायनिवाडा करावा। आणि अशी अन्यथा आम्ही 15 ऑगस्टला आमरण उपोषण करणार आहोत असं, आणि खरोखर आमच्यावर उपाशी मारायचीच वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे शासन दरबारी याचा योग्य तो न्यायनिवाडा करावा। हेच नव्हे तर वन्य प्राण्यांपासून पण आम्हाला नुकसान होतं, त्याचे वेळोवेळी पंचनामे होत नाही। हत्ती म्हणा, गवेरेडे म्हणा, माकड म्हणा, सगळ्या बाजूने आमचा त्रास आहे। मग शेतकरी हा पूर्णपणे त्रासलेला आहे। त्या शेतकऱ्यावर सरकारने लक्ष द्यावा, आणि नाहीतर कुठेतरी शेतकरी हा मरणाच्या डोहाळ्यातच जगतो।